विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा दिला असल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती। त्यानंतर नितीन राऊत यांनी आपण राजीनामा देणार नाही असं सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला। मात्र ज्या बेझानबाग प्रकरणामुळे राऊत यांनी आपलं मंत्रिपद पणाला लावलंय त्या प्रकरणाचा वाद 5 वर्षांनंतरही कायम आहे। नागपूर शहरातल्या याच बेझनबाग प्रकरणाकडे मुख्यमंत्री लक्ष देत नसल्यानं रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत नाराज आहेत। राऊत यांची नाराजी इतकी वाढली आहे की त्यांनी थेट राजीनामा दिला अशी बातमी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी येऊन धडकली। राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी राजीनाम्याची बातमी निराधार असल्याचं राऊत यांनी नंतर स्पष्ट केलं। आज वृत्तपत्रामध्ये जे छापून आलेलं आहे ते अजिबात खोटं आहे। प्री कॅबिनेटमध्ये अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही आणि मी राजीनामा देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही। ज्या बेझानबाग प्रकरणामुळे राऊत सध्या नाराज आहेत ते प्रकरण काय आहे ते पाहूया। नागपूर शहरातल्या 80 एकर जागेवर बेझानबाग हा परिसर पसरलेला आहे। त्यामधील 73,595 स्क्वेअर फूट जागा मोकळी सोडणं नियमाप्रमाणे बंधनकारक आहे। मात्र या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली असून त्यामुळे सध्या केवळ 14,660 स्क्वेअर फूट जागाच रिकामी आहे। या अनधिकृत बांधकामात नितीन राऊत यांच्या बांधकामांचाही समावेश आहे। हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे असा आदेश उच्च न्यायालयानं 5 वर्षांपूर्वीच दिलाय। मात्र 5 वर्षांपासून कारवाई करायला राज्य सरकार टाळाटाळ करत असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। अनधिकृत बांधकामांची समस्या ही राज्यातल्या सर्वच महानगरांना लागलेली कीड असून नागपूरही त्याला अपवाद नाही। बेझानबाग प्रकरणात नितीन राऊत यांच्या दबावामुळेच राज्य सरकार कारवाई करायला टाळाटाळ करतंय असा आरोप करण्यात येतोय। शहराच्या सौंदर्यात बाधा आणणारी ही अनधिकृत बांधकामं मंत्र्यांच्या दबावापोटी किती दिवस उभी राहणार हा प्रश्न कायम आहे। नागपूरहून अखिलेश हळवेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।